आज काय स्पेशल? आज तर ही कडू कडू भाजी कशी छान बनवू शकतो आणि सगळ्यांना कशी आवडेल यावर जास्त आपण फोकस केलेला आहे. तर आपण इथे आता गॅस लावून घेऊयात आणि गॅस लावून झाल्यानंतर आपण याच्यावरती एक पॅन ठेवूयात. त्यानंतर याच्यात आपण तेल घेऊया 3 ते 4 चम्मच. आता मोहरी टाकून घेऊया. मोहरीचा तडका झाल्यावर जिऱ्याचा तडका देऊया. नंतर आपण लसूण टाकून घेऊया. लसणालाही छान तडका बसला की आपण मोठे मोठे काप केलेला हा कांदा टाकून घ्यायचा. आता कांदा छान फ्राय करून घेऊया. थोडीशी हळद टाकूया. पुन्हा हा छान फ्राय होऊ द्या. आणि यानंतर ना आपण महत्त्वाचं म्हणजे जी भाजी बनवणार आहे ना ती टाकून घ्यायची आहे. आता तुम्हाला कळेलच, पण त्या अगोदर 1 चम्मच तूप टाकून घेऊया. आता तुपाने ना ह्या भाजीला छान मॉइश्चरायझर येईल आणि मॉइश्चरायझर आल्यामुळे ह्या भाजीची चवसुद्धा आणि कडवटपणाला सुद्धा मात पडतो, माहिती आहे का? पण सगळ्यात महत्त्वाचं याचा कडूपणा अजून कसा घालवू शकतो, कारण ही भाजी तर कडू असते. आता मी इथे मीठ टाकलेलं आहे. 1 चम्मच आपला घरचा मसाला टाकला, 1 चम्मच कांदा लसूण मसाला टाकला, 1 चम्मच छोले मसाला टाकला, 1 चम्मच मी टाकलेला आहे गरम मसाला आणि थोडीशी कोथिंबीर. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि वाफेवरती हिला शिजू द्यायची. तर आता सांगायचं म्हणजे याचा कडूपणा घालवण्यासाठी ना अर्धा तास मी मिठामध्ये ह्या भाजीला भिजत ठेवलं होतं. काप करून झाल्यानंतर मी या भाजीला भिजत ठेवलं होतं आणि त्यानंतर छान धुवून घेतलं 2 ते 3 वेळा. त्याच्याने त्याचा कडूपणा जातोच. तूप टाकल्याने थोडंसं मॉइश्चरायझर छान येतं या भाजीला. आणि सगळ्यात महत्त्वाचं शेवटी आपण टाकायचं आहे गूळ. आता गूळ आपण 1 चम्मचभर तरी टाकायचा. पण अर्धा तास आपण मिठामध्येच आपण तिला भिजत ठेवल्यामुळे ना त्याचा कडूपणा खूप कमी होतो आणि तुपामुळेही छान चव लागते, वेगळी चव लागते थोडीशी आणि गूळ टाकल्याने सुद्धा याचा कडूपणा कमी होतो. त्यामुळे ही भाजी आवडीने न खाणारे लोकंसुद्धा आवडीने खातील. आता वाफेवरती पुन्हा आपण शिजू दिली. आता त्यानंतर आपण याच्यामध्ये 2 चम्मच शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आणि पुन्हा 5 मिनटं ही अलगद शिजू द्यायची आणि त्यानंतर ना बघायचं भाजीची नेमकी चव कशी झालेली आहे. भाजी सगळ्यांना आवडेल आणि डायबिटीसच्या लोकांना तर खूपच महत्त्वाची आहे. तेही कुठे आवडीने खातात. या पद्धतीने तुम्ही नक्की बनवून खा. नक्की आवडेल तुम्हाला. माझ्या घरी तर आम्ही असंच खातो. त्यामुळे तुम्हीसुद्धा एकदा ट्राय करा आणि भाजी कशी झाली हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरला असेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन भाजीसोबत.